आजही सुखदुःखाच्या क्षणात लाभतो मित्रमैत्रिणींचा सहवास. शाळा कॉलेजच्या विश्वात जाऊन आठवूया मैत्रीचा गोड प्रवास. ज्या नात्यात निस्वार्थ प्रेम अशी ती अतूट मैत्री असते. डोळ्यातून अश्रू आले की आजही मैत्रिणीची गरज भासते. तेरा साथ नहीं छोडेंगे हेच असते मैत्रीचे फायनल डेस्टिनेशन. याच बेसिसवर करतो फ्रेंडशिप डेचे सेलिब्रेशन. कॉलेजच्या दिवसात मैत्रीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले हे त्या दोघांनाही कळलेले नसते. तेव्हा आपलेच यार समजावतात युद्धात आणि प्रेमात सगळे काही क्षम्य असते. लहानपणापासून मैत्रीमध्ये केलेले असते शेअरिंग. मैत्रीच तर शिकवते हाऊ टू टेक केअरिंग. मैत्रीमध्ये तर कॉमन असते रागावणे आणि रुसणे. शाळेत असताना मैत्रिणीकडून घेतले होते बरेच सामान उसने. मित्रमैत्रिणींचा टिफिन संपवण्यात एक वेगळीच मजा असते. जगात मैत्री हे एकच नाते असे ज्याला कुठलीच सीमा नसते. मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्स हा जसा मैत्रीचा रूल, तसेच आयुष्यात कुठल्याही मित्राला विसरण्याची करू नका भूल. आठवतो का मित्राला शिक्षा व्हावी म्हणून केलेला खोडकरपणा. आपल्यावर संकट येताच मित्राची भूमिका दुश्मनाला कोपच्यात घेऊन हाणा. मैत्रीमध्ये प्रत्येकानं केला वेगळा फॉर्म्युला अप्लाय. एक्झामच्या आधी याच मित्रांनी केला होता नोट्सचा सप्लाय. खरी मैत्री ती जी कधीच सिद्ध करण्याची गरज नाही वाटली. एकमेकांपासून दूर गेलो तरी मनातली माया मात्र नाही आटली. तराजू तोलले तर मैत्रीचे पारडे नेहमीच भरते भारी. मित्रांमध्ये राहूनच तर शिकलो आपण दुनियादारी. प्रत्यक्ष भेटल्यानंतर मित्राला कळणार तुमच्या भावना जेव्हा तुम्ही देणार एक लुक. आज मनातील भावना समजण्यासाठी सज्ज झाले व्हॉट्सअप आणि फेसबुक. चूक झाल्यानंतर कानाखाली वाजवण्याची मैत्रीमध्ये असते हिंमत. जवळचा मित्र दूर गेल्याशिवाय कळत नाही हो त्याची किंमत. आठवतात का मित्रांसोबत बघितलेले मूव्हीज, पार्टीज आणि एन्जॉय केलेल्या ट्रिप्स. आठवून बघा पोरीला पटवण्यासाठी मित्राकडून घेतलेल्या टिप्स. मैत्री, यारी, दोस्ती ही तर फक्त एकाच नात्याला दिलेली वेगवेगळी नावे. कधी कधी शब्दच सुचत नाही मैत्रीचे गुणगान तरी कसे गावे. संकटकाळी मदत करावी तसे मित्राने जर्नल पूर्ण केले. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे मित्र भेटत गेले. कभी कभी मजाक में दोस्तों को दी थी गाली. एकमेकांच्या खोड्या काढणारी मैत्री आता मॅच्युअर्ड झाली. प्रत्येकाची मैत्री जशी वेगळी तसे मैत्रीचे समीकरण वेगळे. बऱ्याच वर्षांनी रियुनियनला भेटले की सेंटी होतात सगळे. असे असावे हे सुंदर नाते ज्याचा वाटेल सगळ्यांना हेवा. आयुष्यात आलेला प्रत्येक मित्रमैत्रिणीला आठवणींच्या कुपीत जपून ठेवा. दोन सारखे विचार असणारे व्यक्ती फ्रेंड्स होतात अशी मैत्रीची डेफिनेशन केली चेंज. एकमेकांच्या मनापर्यंत पोहोचायला मिळाली पाहिजे 4G ची रेंज. एक मित्र आपल्याकडे प्रामाणिक मैत्रीशिवाय दुसरं काहीच मागत नाही. एकदा मैत्रीच्या सागरात मन बुडाले की पोहायचं कसं हे शिकवावं लागत नाही. जिथे आपलेपणा असतो तिथे कधीच नसतो त्रास. ही कविता होती माझ्या मित्रमैत्रिणींसाठी खास. धन्यवाद.